नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन, प्रज्ञाशोध आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी वारंवार विचारले जाणारे जे महत्त्वाचे असे समानार्थी शब्द आहेत ते पाहणार आहोत. शब्दसंपत्ती जर तुमची चांगली असेल, म्हणजे मराठी आणि इंग्रजीचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला त्याच्यावरचे जे मार्क आहेत ते पैकीच्या पैकी मिळतात. आणि हे शब्द असे असतात की एकदा पाठ केली की आपल्याला पुन्हा पाठ करावे लागत नाहीत. चला तर मग आज आपण अगदी महत्त्वाचे आणि परीक्षेला वारंवार विचारले जाणारे समानार्थी शब्द पाहूयात. कावळा, काक, एकाक्ष, वायस. अक्ष म्हणजे डोळा, एकाक्ष म्हणजे असं म्हटलं जातं की कावळ्याला एकाच डोळ्याने दिसतं, त्याच्यामुळे त्याला एकाक्ष असं सुद्धा म्हणतात. पुढे पहा, अरण्य, रान, वन, कानन, विपिन आणि जंगल. अंग, शरीर, तनू, तन, काया, वपू आणि देह. आकाश, गगन, नभ, ख, अंबर, व्योम, आभाळ, अंतराळ, अंतरिक्ष आणि तारांगण सुद्धा म्हणतात. गरुड, खगेंद्र, द्विजराज, वैनतेय. पहा, द्विज म्हणजे पक्षी आणि राज म्हणजे राजा. पक्ष्यांचा राजा गरुड म्हणून द्विजराज सुद्धा म्हणतात. यानंतर घर, सदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन. कमळ महत्त्वाचा शब्द आहे. पंकज, अंबुज, राजीव, नीरज, पद्म, अब्ज, सरोज, नलिनी, पुष्कर आणि कौमुदिनी. आता पहा, अंबू म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्मणारे, पाण्यात जन्मणारे म्हणून अंबुज. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे, चिखलात जन्मते, कमळ चिखलात उगवते म्हणून पंकज म्हणतात. सरोज म्हणजे सरोवरात जन्मणारे म्हणून सरोज सुद्धा म्हणतात. तर हा अतिशय महत्त्वाचा असा हे समानार्थी शब्द आहेत. यानंतर आरसा, दर्पण. डोळे, चक्षु, अक्ष, नयन, नेत्र, लोचन. कान, कानाला म्हणतात कर्ण, श्रवण आणि श्रोत्र सुद्धा म्हणतात. यानंतर पक्षी, विहग, खग, अंडज, द्विज. पहा, द्विज म्हणजे पक्षी, द्विजराज म्हणजे गरुड. गणिम म्हणजे शत्रू किंवा अरी. कणक महत्त्वाचा शब्द आहे. कनक म्हणजे सोने, कांचन, हेम आणि सुवर्ण हे आहेत त्याचे समानार्थी शब्द. घोडा, हय, अश्व, तुरग, वारू, तुरंग, वाजी. यानंतर चेहरा, तोंड, मुख, तुंड, आनम आणि वदन. दूध, दुग्ध, पय, क्षीर. ढग, मेघ, जलद, अंबुद, पयोद आणि अभ्र. समुद्र, सिंधू, सागर, जलधी, रत्नाकर, अंबुधी, अर्णव, उदधी, पयोधी आणि वारीराशी. सूर्य, मित्र, रवी, भानू, भास्कर, सविता, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, मार्तंड, वासरमणी, सहस्रकर, अर्क, चंडांशू आणि आदित्य. पहा, कर म्हणजे किरण आणि सहस्र म्हणजे हजारो, हजारो किरण असतात सूर्याचे म्हणून सहस्रकर असं सुद्धा म्हणतात. यानंतर तलाव, सारस, तटाक, तडाक, कासार. वारा, अनिल, वायू, वात, मरुत, पवन, समीर, समीरण. अग्नी, अनल, विस्तव, पावक, वणी, वैश्वानर. अनल म्हणजे विस्तव आणि अनिल म्हणजे वारा, हे लक्षात ठेवा. हात, कर, हस्त, पाणी, भुजा आणि बाहू. पाणीमध्ये पहिली वेलांटी असले तर त्याचा अर्थ हात होतो आणि दुसरी वेलांटी असेल तर त्याचा अर्थ प्यायचं पाणी. पहा, पाणी, जल, पय, नीर, तोय, सलील, उदक, अंबू, जीवन आणि वारी. हरिण, सारंग, कुरंग, मृग. सिंह, वनराज, केशरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज. मरकट म्हणजे माकड, वानर, कपी आणि शाखामृग सुद्धा म्हणतात, माकडाचा समानार्थी. वीज, विद्युत, तडित, चपला, सौदामिनी, विद्युल्लता. हत्ती, कुंजर, गज, सारंग, नाग.
झाड, तरु, वृक्ष, पादप, द्रुम, रुख. नदी, सरिता, तटिनी, तरंगिणी. मुलगा, पुत्र, सूत, तनुज, आत्मज, नंदन आणि तनय. सूतमध्ये पहिला उकार. मुलगी, कन्या, सुता, तनुजा, आत्मजा, नंदिनी आणि तनया. पर्वत, गिरी, नग, अचल, अद्री आणि शैल. पृथ्वी, भू, भूमी, धरा, धरणी, धरती, वसुंधरा, मही, रसा, अवनी, धरित्री. राजा, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती आणि नृपसुद्धा म्हणतात राजाला. भुंगा, भ्रमर, भृंग, अली आणि मिलिंदा हा सुद्धा खूप महत्त्वाचा शब्द आहे. तर हे जे समानार्थी शब्द आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक परीक्षांना हे वारंवार विचारले जातात. याच्यापैकी काही शब्द तुम्हाला माहीत असतील, परंतु काही शब्द असेही आहेत की जे तुम्ही पहिल्यांदाच ऐकले. तर व्हिडिओ 1-2 वेळा जरी ऐकला तरी तुमचे समानार्थी शब्द हे पक्के होणार आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द रोज रोज वाचत चला, त्यामुळे तुमची शब्दसंपत्ती चांगली होते आणि मराठी आणि इंग्रजीला पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. चला तर मग व्हिडिओला लाईक करायला विसरले असाल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपसाठी उपयुक्त असे अभ्यासाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.